नमस्कार. मी प्राध्यापक प्रताप पी शिंदे, मराठी युवक भारती इयत्ता 12वी, पाठ क्रमांक 5, वीरांना सलामी. या पाठावर आधारित 2 भाग आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण या पाठावर आधारित 3रा भाग अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की अनुराधा प्रभुदेसाई कारगिल या ठिकाणी फक्त पर्यटन करण्यासाठी गेल्या होत्या, पण 1999 साली भारत व पाकिस्तान या 2 देशामध्ये कारगिल सारख्या अतिदुर्गम भागात 16,000 फुटावर जे युद्ध झालेलं होतं, या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानी सैनिकाला कशा प्रकारे परतवून लावलेलं होतं, तर याचाच इतिहास त्यांच्या डोळ्याखालून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर लेखिकेचे प्रवासातील शेवटचा टप्पा कारगिल. प्रवास कुठून सुरू झाला? लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक, द्रास व कारगिल. तर हा प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे कारगिल. आणि मग त्या द्रासला जाण्यासाठी निघालेल्या होत्या. द्रासला जात असताना एका सैनिकाशी त्यांच्या गप्पा चालू होत्या. तर गप्पा चालू असताना त्या जानतात की आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे तो यहाँ जरूर आना. तो सैनिक त्यांना म्हणतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर गरज भासली तर 24 तास आम्ही तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी आहोत. तर तो जवान जवळपास 36 तास तो आपली ड्युटी त्या पुलावर करत होता, कारण त्याच्यासोबत असणारा त्याचा दुसरा मित्र किंवा सहकारी आजारी होता. तो सहकारी आजारी असल्यामुळे तो 36 तास त्याच ठिकाणी थांबून आपली सेवा बजावत असताना पाहायला मिळतो. आपल्याला कुठं 5 तास सुद्धा किंवा 1 तास सुद्धा व्यवस्थित एका ठिकाणी थांबावंसं वाटत नाही. तरी हे सैनिकांचं बलिदान किंवा सैनिकाची जिद्द या ठिकाणी आपल्याला जाणवते. तुझा बडी आज पण नाही आला तर लेखिका अनुराधा प्रभुदेसाई त्या सैनिकाला म्हणतात की तुझा सोबती जर आज नाही आला तर काय करणार? तर तो किती सुंदर उत्तर देतो पहा. मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. तर तो सांगतो की मॅडम काय मोठी गोष्ट नाही, तर तो जर आजारातून बरा नाही झाला तर आणखी 48 तास मी या ठिकाणी सहज राहू शकतो. तर ही त्याच्या बोलण्याची वृत्ती, ही त्याची देशाबद्दलची व कामाबद्दलची निष्ठा पाहिल्यानंतर खरंच आपण अशा प्रकारे वागतो का हा विचार माझ्यामध्ये आला. 2000 साली कधी पाऊस न पडणाऱ्या लडाखला मुसळधार पावसानं झोडपून काढला. म्हणजे एरवी पाऊस फार कमी प्रमाणात पडणारा लडाख या भूप्रदेशामध्ये एवढा पाऊस पडला की यामुळे लेह पासूनचे सर्व मार्ग बंद होते. जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी होतं. व लेखिकेला याच्यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे काय? कर्नल झा सुरुवातीला भेटलेले व त्यांनी आश्वासन दिलं होतं कुठलीही अडचण जर आली तर बिना दिक्कत माझ्याशी बोला, असं त्यांनी म्हटलं होतं. तर स्वागत करून निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आधी कारगिलला जा व 2 दिवसांनी परत तुम्ही द्रासला जा, असं कर्नल झा त्यांना समजावून सांगतात. कारण निसर्गापुढे माणसाचं काही चालत नाही. तर त्यांच्या सूचनेप्रमाणे लेखिका अगोदर कारगिलला गेल्या व त्या ठिकाणून द्रासला निघाल्या. तर कारगिल द्रास त्यांनी पाहिलं की या ठिकाणी 1999 मध्ये जे युद्ध झालेलं होतं, तर या युद्धाच्या आठवणी भारतीय सैनिकाचा पराक्रम दाखवण्यासाठी तर कारगिल द्रास या ठिकाणी एक विजय स्तंभ निर्माण केलेला होता तोलोलिंग या ठिकाणी. तर तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे झाले होते. म्हणजे त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणच्या सैनिकाशी हितगुज केल्यानंतर त्यांची माहिती जाणून घेतल्यानंतर लेखिकाला हे जणू का आपलंच घर आहे अशी भावना निर्माण झाली होती. त्यानंतर आर्मीचे ट्रॅफिक चेक पोस्टवर आमचे उबदार स्वागत करण्यासाठी सज्ज होते. रात्रीचे 10:30 वाजले होते.
लेखिकेला प्रवास करताना खूप वेळ झालेला होता. तर एखादी मर्दुमकी किंवा एखादा फार मोठा पराक्रम गाजवल्यासारखं आमचं त्यांनी त्यांच्या युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. त्यानंतर गरम गरम वाफाळलेला चहा व चहासोबत गरम गरम भज्जी सुद्धा आम्हाला खाऊ घातली. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, तसाच माणूस, फक्त माणूस बदलला, पण त्याची वृत्ती बदलली का? नाही. अगोदर कर्नल झा होते व त्यांची रिटायर झाल्यानंतर त्यांच्याच ठिकाणी कर्नल राणा हे रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ते गेल्याबरोबर म्हणतात की कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं व त्यांनी आपुलकीनं आमचं स्वागत केलं. द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचे स्मारक विजयस्तंभ त्याला भेट दिल्यानंतर खरंच भारतीय सैनिक किती शूरवीर होते हे लेखिकेला पाहावयास मिळालेलं आहे. येथील वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवत आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवरच असतो का? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? असा प्रश्न किंवा अशा प्रकारचे अनेक प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये पिंगा घालू लागले होते. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल असा अव्याहत प्रवास लेखिकेचा चालू होता. तर या प्रवासामध्ये त्यांना सतत भेटणारे सैनिक, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी शिस्त, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही त्यांच्या वागणुकीला नव्हता. केवळ त्यांच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून भारतीयत्वाचा सुगंध जाणवत होता. तर हे सैनिक सरहद्दीवर ठाम उभे राहून आपल्या देशाचं संरक्षण करत होतं. तर त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. तर लेखिकेनं ठरवलेलं होतं. विजयस्तंभासमोर थांबून त्यांनी शपथ घेतली होती की दरवर्षी या ठिकाणी येऊन मी सैनिकाचं गुणगान गाईल, सैनिकांना भेटेन. तर हे त्यांचं शेवटचं वर्ष होतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची व्याकुलता दाटलेली होती. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडतायत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीच्या दुरान्वये संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही हे सैनिक, हे जवान ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या वृत्तीनं राहत होते. नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की मन गहिवरून जातं. आपली माणसं भेटल्याचा आनंद लेखिकेला होतो. आपले हे सैनिक खरे हिरो आहेत. त्यांना आपण जपलं पाहिजे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा विचार लेखिकेच्या मनामध्ये घर करून राहतो. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. सतत 5 वर्षापासून सैनिकासोबत रक्षाबंधन लेखिका साजऱ्या करतात. तर यांचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तेलोलिंग फतेह करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. म्हणजे 1999च्या कारगिल युद्धामध्ये ज्याने भीम पराक्रम गाजवला, तर असे कुशल ठाकूर त्यांच्या स्वागतासाठी प्रत्यक्ष उभे होते. तर ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात. याच्या परता मोठा सन्मान तो कोणता? कारगिल युद्धात एकत्र लढलेले कर्नल अमित ओला हे
दोघं पिता पुत्र असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका युद्धामध्ये वडील सुद्धा व मुलगा सुद्धा एकाच आघाडीवर लढताना पाहायला मिळतात. तर आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल तुमचं खूप मनपूर्वक अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन अजिबात बंद करू नका. येथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना भेटा. त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिस म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानाशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू किंवा पूल बांधत आहात, ते काम तुम्ही अजिबात थांबवणार नाहीत. यामुळे जवानांना व सैनिकांना प्रोत्साहन मिळते, आपुलकीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. वातावरणात नीरव शांतता होती, कारण लेखिका द्रासून परत आपल्या घरी येण्यासाठी निघणार होत्या. तर त्याचा भंग करीत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला शालूट ठोकला. माघारी वळले ते. ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तृत्वाची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांना, जवानांनाही तसे बनवण्याचा आटोकाट मी प्रयत्न करीन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच त्या परत निघाल्या होत्या. माघारी जेव्हा जाल परतुनी, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी, ज्यांनी आपला आज दिला. तर वीरांना सलामी या पाठामध्ये अनुराधा प्रभुदेसाई यांनी कारगिल या ठिकाणी 1999 मध्ये जे युद्ध झालेलं होतं, तर त्या युद्धाच्या आठवणी, त्या युद्धामध्ये भारतीय जवानाचा हुतात्मा, त्यांचा पराक्रम, त्यांच्या मनामध्ये असणारी देश अभिमानाची वृत्ती, तर त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. ते डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करतात, सीमेचं संरक्षण करतात, शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलतात. म्हणून आपण आनंदानं आपल्या घरामध्ये अनेक राहतो, अनेक सण वगैरे साजरे करतो. तर त्यांना जर खरंच तुम्हाला अभिवादन करायचं असेल, तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त व्हायला पाहिजे, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये अभिमान निर्माण व्हायला पाहिजे. तर हीच खरी श्रद्धांजली या जवानांना होऊ शकते.